याच्या वाचा आपल्याला बोलणं गरजेचं आहे। या पद्धतीनं आमच्याकडे आता अनेक पुरावे आलेले आहेत, एक नाही खूप सगळे पुरावे आलेले आहेत आणि या सगळ्या पुराव्यांची आम्ही सर्व पक्षी, आम्ही तर म्हणतो भाजपचे जे पडलेले आहेत त्यांना सुद्धा सोबत बरोबर आहे की नाही? थोडी त्यांच्यावर गेम नाही केला, त्यांचा गेम केलाय, त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांचा गेम केला। तू चालत नाही त्याचा गेम, तो चालत नाही त्याचा गेम। इथे नरेंद्र भोंडेकर बोलते गेम। अरे बाबा, ज्याच्यामध्ये दम असते तो गांडू माणूस कधी दाबू शकत नाही। आम्ही पेलवान आणि आम्ही लोकशाहीमधून निवडून आलो, लोकशाहीमधून। पहिले चरण नवरा दाबला, आता नरेंद्र भोंडेकर दाबता, लोकशाहीमधून दाबता आलं नाही तर हे बिचारे महिलांच्या मगाचे आमचे देशील काही बरोबर बोलले, महिलांची जी निवडणूक होती, महिलांची निवडणूक होते, महिलांना लढून यायला पाहिजे, नाही तर तुम्ही साडी घाला। या दंड ठोकायचं सोबत आहे ना, तर साड्या घाला आणि महिलांसोबत साड्या घाला, आमच्या महिला म्हणून खुर्ची। अरे बाबा, महिलांच्या निवडणुकीमध्ये महिलांच्या लढू द्या ना, लढू द्या आणि ज्या हारले त्यांना सुद्धा शुभेच्छा द्या। काय 53,000 मतदान झालेलं आहे, 18,000 मध्ये खुश झाले का 35,000 इथे उभे आहेत, 35,000 53,000 म्हणून तुम्ही यांना दंड ठोकता, यांना तुम्ही हारले म्हणून तुम्ही हसता, तुम्ही यांच्यावरती टीका टिप्पणी करता। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो की साहेब, तुम्ही ह्या लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे लोक चिडवतात, बोलतात, आमच्यावरती खोटे नाटे आरोप करतात, तुम्ही म्हणता आम्ही मित्र पक्ष, आम्हाला आपण मित्र पक्ष तुम्ही समजत असाल तर तुमच्या ह्या बदल पक्षांना आवडा। सांगायला आहे का? तर मी विचारलो होतो, बरं झाला आलो, आम्ही निवडून आलोय, आम्ही मागच्या दारमधून आलो नाही, आम्हाला एक एक दोन दोन तीन तीनदा निवडून आलाय आणि तीन तीनदा निवडून आल्यानंतर लोक जर असे करत असतील ते चुकीचं आहे। मी तुम्हाला सांगतो, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।